पालकमंत्र्यांच्या कारभाराला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून स्थगिती देण्यात आली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धाराशिव दौऱ्यावरती असताना भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी त्यांची भेट घेतली। तसेच जिल्हा नियोजन समितीच्या कामांना चुकीच्या पद्धतीने मंजुरी दिल्याचा मुद्दा मांडला। त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तातडीने सूत्र हलवत 268 कोटींच्या कामांना स्थगिती देण्याच्या सूचना दिल्या आहेत। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी बालाजी निरफळ आपल्या सोबत जोडले गेलेत। बालाजी, असे कोणते निर्णय पालकमंत्र्यांनी घेतले होते धाराशिव संदर्भात ज्याला मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली आहे? श्वेता, एकूण जर बघितलं तर बार्शी जिल्हा नियोजन समितीच्या याच्यामधून 400 कोटीच्या जवळपास जे आहे ते जिल्ह्याच्या विकासासाठी दरवर्षी बजेट जे आहे ते बजेट दिलं जातं राज्य शासनाकडून। त्याच्यात विविध विकास कामं दिली जातात आणि पालकमंत्री हे त्याचे अध्यक्ष असल्यामुळे पालकमंत्र्याच्या सूचनेनुसार जे आहे त्या शिफारसीनुसार हे सगळं बजेट फायनल केलं जातं। यावर्षी 268 कोटीची कामं जी आहेत ती जिल्ह्यात मंजूर करण्यात आली होती। त्याच्या शिफारसी पालकमंत्र्यांच्या हस्ते वाटप करण्यात आल्या होत्या। मात्र या कामं जी आहे ती माहितीमध्ये या कामावरून आता जो आहे तो मिठाचा खडा पडल्याचा आपल्याला मिळतंय। या कामावरून जे आहे ते मुख्यमंत्री दौऱ्यावर असताना राणा जगजितसिंह पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आणि तक्रारीनंतर जे आहे ते मुख्यमंत्र्यांनी सूचना देत जे आहे ती कामं स्थगित केली। कालच जे आहे ते जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजारी यांनी जे आहे ते या स्थगिती आदेशाचं पत्र काढलेलं आहे। त्यामुळे माहितीच्या या कामावरून जे आहे ते माहितीत खडा पडलेला आहे। एकूण पालकमंत्र्यांना मोठा धक्का म्हणावा लागेल। याच्यात एक श्वेता अशी सुद्धा चर्चा चालू झाली आहे की टोलचा जो विषय आहे, काम देताना टोल घेतला होता का, याची सुद्धा सध्या मोठी चर्चा आहे। आपण राणा जगजितसिंह पाटील यांच्याशी संपर्क सध्या सगळे करण्याचा प्रयत्न करत आहोत, मात्र ते मुंबईला गेले असल्याचं सकाळी सांगण्यात आलेलं आहे आपल्याला। एकूण जर बघितलं तर हे कामं जर बघितलं तर अंतर्गत रस्ते असतील किंवा जिल्ह्याची विकास कामाबाबतीत महत्त्वपूर्ण निर्णय या कामातून या शिफारसीतून निर्णय देण्यात आलेला होता। या अगोदरही तानाजी सावंत पालकमंत्री असताना अशाच पद्धतीची तक्रार झाली होती। त्यानुसार हे कामं स्थगिती सुद्धा त्यावेळेस सुद्धा करण्याचा प्रयत्न झाला होता। मात्र यावेळेस जे आहे ते तात्काळ स्थगिती जी आहे ते कामांना मिळालेली आहे। त्यामुळे विकास कामांना जिल्ह्यात मोठा ब्रेक पडला आहे, लागला की अशी परिस्थिती आहे। याच्यावर माहिती जरी मिठाचा खडा पडला असला तर विरोधी पक्ष मात्र मुख्यमंत्र्यांनी विधान भवनात सांगितलं होतं की मी स्थगिती द्यायला उद्धव ठाकरे नाहीये। याला कुठेतरी विरोधी पक्ष उभाटा गटाचे आमदार कैलाश पाटील यांनी हा मुद्दा उपस्थित करत त्यांचं ट्विट जो आहे तो व्हिडिओ सध्या धाराशिव जिल्ह्यामध्ये व्हायरल केला जात आहे। एकूण श्वेता जर बघितलं तर ही विकास कामं व्हायला पाहिजेत, जेणेकरून गेली अनेक वर्ष जी आहे ती विकास कामं रखडली होती। त्यात रस्त्याची कामं असतील किंवा इतर मंदिर संस्थांना दिलेल्या निधीची कामं असतील। मात्र आता ह्याच्याहून कुठेतरी पालकमंत्र्यांना कुठेतरी पालकमंत्री पदाचा जो वाद आहे याच्यातून कुठेतरी आता या वादाला महायुतीत आपल्याला प्रामुख्याने दिसते, त्यातूनच ही स्थगिती देण्यात आली आहे। याच्यावर अधिकृतपणे आता पालकमंत्र्यांकडून कुठली प्रतिक्रिया जरी आली नसली, आपण निश्चित दिवसभरात त्याच्यामध्ये प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करतो। आपण जिल्हाधिकारी यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी जे आहे ते फक्त आदेशाचं पत्र दिलंय। यावरूनच आता कुठेतरी श्वेता आता निश्चितच नव्यानं वाद सुरू झाल्याचं पाहायला मिळतं। बालाजी, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी।